नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पान नंबर 30, 31 आणि 32 या 3 पानांचा अभ्यास करणार आहोत. तर इयत्ता पहिली मराठी पाठ्यपुस्तकातील हा घटक आपण पहा. तर याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या अक्षरांची ओळख करून घ्यायची आहे पहा. तर उ या अक्षराची ओळख करायची आहे, न या अक्षराची ओळख करायची आहे, नंतर पहिला उकार, नंतर स, नंतर प, नंतर दुसरा उ, आणखी त आणि दुसरा उकार या अक्षरांची सर्व अक्षरांची आता आपण ओळख करून घेणार आहोत. तर इथं सुरुवातीला सूचना काय दिली आहे पहा. चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव. तर पहा, तर हे सुरुवातीचं चित्र कुठलं आहे पहा. तर हे चित्र कशाचं आहे? उंदीर. हे चित्र कशाचं आहे? ओळखलं का? याला उखळ असं म्हटलं जातं. आणि हे चित्र कशाचं आहे? उंट. बरोबर ना? तर उंदीर, उखळ आणि उंट या तिन्ही चित्रांच्या शब्दामध्ये सुरुवातीला उच्चार करत असताना उ हे अक्षर आपल्याला आलेलं दिसून येते पहा. उंदीर यामध्ये उ सुरुवातीला आलेला आहे पहा. उंदीर, उखळ आणि उंट म्हणजे उ हे अक्षर हे तिन्ही चित्रांमध्ये चित्रांच्या शब्दामध्ये आलेलं आहे. म्हणजे हे उ याचा उच्चार कसा केला जातो? उ असा उच्चार केला जातो. तर इकडे चित्र जे दिलेलं आहे ते पहा. हे सुरुवातीचं पहिलं चित्र आहे, त्याला काय म्हटलं जातं? नळ. बरोबर. याला नोट संबोधलं जातं आणि याला नाक म्हटलं जातं. पहा, नळ, नोट आणि नाक याच्यामध्ये जे हायलाईट केलेलं अक्षर आहे सुरुवातीला, तर म्हणजे तिन्ही चित्रामध्ये उच्चार करत असताना याच्यामध्ये न हे अक्षर सुरुवातीला आलं आहे पहा. नळ म्हणजे न सुरुवातीला आलेलं आहे, नोटमध्ये न सुरुवातीला आलेलं आहे आणि नाकमध्ये न सुरुवातीला आलेलं दिसून येतं. म्हणजे या अक्षराचा उच्चार आपण कसा करायचा आहे? हे न असा उच्चार करायचा आहे. तर त्या खालील पहा भाग. बघ, ऐक, वाच. हे पहा, आपल्याला काय करायचं आहे? बघ, ऐक, वाच. आता हे काय आहे? हा पहिला उकार आहे. हे पहा, याप्रमाणे आपण पहिला उकार काढतात आणि पहिला उकार काढत असताना त्याचा उच्चार आहे हा उ सारखा होतो. जे पहिलं उ आहे तर त्या उ सारखा उच्चार होत असतो. उखळ उ आहे ना, त्यासारखा उच्चार होतो. म्हणजे क ला पहिला उकार क उ, क उ, कु असा आपण फास्ट म्हणू शकतो. क ला पहिला उकार कु. तसं उकार जोडून लिही असं म्हटलं तर जसे क ला पहिला उकार कु, तसं म ला पहिला उकार काय येणार? मु. बरोबर आहे. तसं ल ला पहिला उकार लू. घ ला पहिला उकार मी तेच काढतो घु. र ला पहिला उकार रू. हा मात्र उकार इथे लिहितात, इथं खाली लिहित नाहीत. ब ला पहिला उकार बू आणि न ला पहिला उकार नू. याप्रमाणे आपण हे इथे लिहायचं आहे. हे पूर्ण उकार देऊन तुम्ही या दुसऱ्या चौकोनामध्ये तुम्ही पुस्तकामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर पुढील भाग पाहूया. गिरव, लिही, म्हण. तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे पहा. कोणता अक्षर दिलेला आहे? उ आणि न. तर ही दोन अक्षर आपण पाहिलेली, ते लिहायची कशी पहा. तर सुरुवातीला आपल्याला काय काढायचं आहे? हा अर्धगोल काढायचा आहे. सुरुवातीला हा अर्धगोल झाल्यानंतर दुसऱ्या वेळेला दुसरा अर्धगोल काढायचा पूर्ण. त्यानंतर काय करायचं आहे? वरती तिसऱ्या याला हे पहिला अर्धगोल, दुसरा अर्धगोल, त्यानंतर वरती आडवी रेष असं उ हे आहे अक्षर काढायचं. हे पहा, इथं मी पुन्हा काढून दाखवतो याप्रमाणे. तर याचा उच्चार आपण उ असा करायचा आहे. हे पहा, हे उ तुम्ही खालच्याही लाईनला पूर्ण लिहायचं आहे. वरती आडवी रेघ मात्र मारायची आहे याप्रमाणे. आता न हे काढत असताना पहा, सुरुवातीला काय करायचं आहे? इथून पूर्ण याप्रमाणे काढायचं आहे. 2 नंबरला उभी रेघ काढायची आणि 3 नंबरला वरती आडवी रेघ. हे पहा, म्हणजे पुन्हा दाखवतो मी तुम्हाला. याप्रमाणे 1 नंबरला, 2 नंबरला उभी रेघ, 3 नंबरला आडवी रेघ. याप्रमाणे न हे आपल्याला काढायचं आहे. हे पहा, याप्रमाणे न काढायचं आहे. हे पहा, तर याप्रमाणे इथं पूर्ण तुम्ही लिहायचं आहे. पान नंबर 31 वर बघा. चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव. तर आता सुरुवातीला हे जे चित्र तुम्हाला दिसतंय ते कशाचं आहे?
तर हे सैनिकचं चित्र आहे, बरोबर. सैनिक इथं लिहिलं आहे पहा. हे चित्र कशाचं आहे? ससा, बरोबर. सा ससाचं हे चित्र आहे. हे चित्र कशाचं आहे? पतंग, बरोबर ना. पतंग. हे कशाचं चित्र आहे? पाऊस. हे चित्र कशाचं आहे? ऊस. तर याच्यामध्ये पहा, आता तुम्हाला ही जी 3 चित्र आहेत कुठले, तर पहिलं हे चित्र हे सैनिकचं, हे पहा हे सैनिकचं चित्र, नंतर हे सशाचं चित्र आणि हे सायकल, बरोबर ना. तर याची सुरुवात होत असताना पहा, सुरुवातीला इथं स हे अक्षर आलेलं आहे, इथं देखील स हे अक्षर आलेलं आहे आणि हे सुरुवातीला इथं देखील स हे अक्षर आलेलं आहे. म्हणजे स हा उच्चार या तिन्ही चित्रांचा सुरुवातीला झालेला आहे. तर हे अक्षर आपण उच्चार करत असताना याला काय म्हटलं जातं? स असा उच्चार करायचा आहे. इथे पहा हे पाऊस आहे, बरोबर ना. तर पाऊसमध्ये कुठलं अक्षर आलेलं आहे? ऊ हे अक्षर आलं आहे. ऊसमध्ये देखील ऊ हे अक्षर आलेलं आहे. आणि 9 या अंकामध्ये देखील ऊ हे अक्षर आलेलं आहे. हे ऊ हे दुसरं ऊ आहे, बरोबर ना. याचा उच्चार थोडासा लांब होतो, ऊ याप्रमाणे. तर हे दुसरं ऊचा उच्चार करत असताना आपण थोडासा लांब व्हायचं आहे. पहिलं ऊचं उच्चार करत असताना ते फास्ट म्हटलं जातं आणि दुसऱ्या ऊचा उच्चार करत असताना थोडासा लांब होत असतो. तर त्यानंतर पहा, हे पहा हे काय आहे? पान आहे, बरोबर. हे काय आहे? पपई आहे. पान, पपईमध्ये आणि पाऊसमध्ये आणि पतंगमध्ये कुठलं अक्षर आलेलं आहे पहा? तर इथं प आलेलं आहे पहा, इथं प आलेलं आहे. इथे देखील पहा तुम्हाला दिसत आहे पहा, तर इथे देखील काय आलेलं आहे? हे प अक्षर आलेलं आहे, इथे देखील प अक्षर आलेलं आहे. म्हणजे ह्या चारही चित्रामध्ये प हे अक्षर आलेलं आहे. तर ह्या अक्षराचा उच्चार करत असताना उच्चार कसा करायचा? प असा उच्चार ह्या अक्षराचा करायचा आहे. तर खाली पहा, ही जी तिन्ही अक्षर आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत? गिरवायचे आहेत. तर हे पहा, पहिलं अक्षर स आहे, बरोबर ना. तर स हे अक्षर आपल्याला काय करायचं आहे? कसं काढायचं? तर सुरुवातीला पहा, पहिली स्टेप हा अर्धगोल काढणं, दुसरी स्टेप तिरकी रेघ काढणं, तिसरी स्टेप मधली रेघ काढणं, चौथी स्टेप उभी रेघ काढणं आणि 5वी स्टेपला आपल्याला वरती आडवी रेघ मारणं. म्हणजे याप्रमाणे आपण हे स काढायचं आहे. याप्रमाणे हे पूर्ण ओळ संपेपर्यंत आपण हे पुस्तकामध्ये सराव करायचा आहे आणि वहीमध्ये देखील सराव करायचा आहे. प काढत असताना पहिले असा याप्रमाणे इथपर्यंत काढायचं, दुसरे उभी रेघ ही थोडीशी लांब झालेली आहे आणि तिसरी आडवी रेघ. हे पहा पुन्हा मी काढून दाखवतो. पहिला याप्रमाणे स्ट्रोक, दुसरी उभी रेघ, तिसरी आडवी रेघ. याप्रमाणे प हे अक्षर काढायचं आहे. आणि ऊ काढत असताना पहिला अर्धा गोल, दुसरा अर्धा गोल आणि पुढं असा रफारमध्ये येतो, वरती आडवी रेघ 4. याप्रमाणे हे पहा, याप्रमाणे अ सारखं काढायचं, पुन्हा पुढे रफार असा, वरती आडवी रेघ. याप्रमाणे ऊ इथं शेवटपर्यंत तुम्ही काढायचं आहे. असेही या पानावर माहिती आपल्याला दिलेली आहे. त्या पुढील माहिती पहा, चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव. तर ही चित्र जी तुम्हाला दिसत आहेत, तर त्याच्यामध्ये पहा, तर कोणकोणती चित्र आहेत पहा. हे पहिलं चित्र जे आहे हे कशाचं आहे? तर तलवार. तलवार. त या अक्षरानं सुरुवात झालेलं आहे. हे चित्र कसलं आहे? तराजू. ह्याच्यामध्ये देखील त या अक्षरानं उच्चारानं सुरुवात झालेलं आहे. हे काय आहे? ताट. इथं त या अक्षरानं सुरुवात झालेली आहे, बरोबर ना. आणखी 3 मध्ये देखील त हा उच्चार सुरुवातीला झालेला आपल्याला दिसून येतो. हे काय आहे? तबला आहे. तबलाचा उच्चार देखील सुरुवातीला काय होतो? त असा होतो. म्हणजे बा त त त त म्हणजे हे अक्षर, या अक्षराला उच्चार करत असताना आपण कसा उच्चार करायचा आहे? त असा उच्चार करायचा आहे. हे पहा, तबलाच्या शब्दाला सुरुवातीला देखील कोणता अक्षर येतं? त ह्या उच्चार झालेला दिसून येतो. म्हणजे या अक्षराचा उच्चार हा त असा आपल्याला झालेला दिसून येतो. त हे ताटमध्ये त आलेलं आहे, तलवारमध्ये त आलेला आहे, आणखी 3 मध्ये त आलेलं आहे. म्हणजे या अक्षराचा उच्चार आपण त असा करायचा आहे.
त्यापुढील प्रश्न पहा, गिरव लिही आणि म्हण. आता त आपण कसं काढायचं? आता त हे अक्षर काढत असताना सुरुवातीला स्ट्रोक कसा काढायचा आहे पहा. तर हे पहा, सुरुवातीला हा पहिला स्ट्रोक याप्रमाणे काढायचा आहे, दुसरा उभी रेघ काढायची आहे आणि तिसरा वरती आडवी रेघ. याप्रमाणे तचा सराव असा पुन्हा पुन्हा तुम्ही करायचा आहे. याप्रमाणे हे त काढायचं आहे. त्यानंतर बघ ऐक वाच. हा पहा झाला दुसरा उकार, म्हणजे जे दुसरं उ आहे तर दुसऱ्या उचा उच्चार हा ह्या दुसऱ्या उकारासारखा होत असतो. तर प ला दुसरा उकार उच्चार काय होतो? पू. हे पहा, प ला दुसरा उकार पू. याप्रमाणे या दुसऱ्या उकाराचा उच्चार आपल्याला करायचा आहे. त्या खालील पहा, गिरव लिही आणि म्हण. तर इथं काय पहा, नू, सू, पू, तू हे पहिले उकार आहेत, बरोबर आहे ना? हे पहा, हे आपल्याला पुन्हा काय करायचं आहे? हे गिरवायचं आहे. हे पहा, या मी एक एक दाखवतो गिरवून. हे पहा, नू, सू, त्याप्रमाणे पू आणि तू हे इथं पुन्हा लिहायचं आहे. तुम्ही पुन्हा असं लिहायचं आहे. नू, सू, याप्रमाणे गिरवायचं आहे. पुढचे अक्षर लिहायचे पू आणि तू. आणि हे दुसरा उकार पहा, नू, सू, पू, तू. थोडंसं लांबवायचं आहे, त्याप्रमाणे उच्चार करायचा आहे. हे पहा, इथून मागच्या साईडला याप्रमाणे आपण हा दुसरा उकार काढायचा आहे. हे पहा, याप्रमाणे वरती आडवी रेघ सुद्धा मारायची आहे. याप्रमाणे पुढील हे संपूर्ण लिहायचं आहे. इथे देखील तुम्ही ते पुन्हा पुन्हा रिपीट लिहायचं आहे. तर याप्रमाणे ही ॲक्टिव्हिटी इथं पूर्ण करायची आहे. तर पहिला उकार आणि दुसरा उकार कसा द्यायचा हे या पाठामध्ये आपण शिकलेलो आहोत. तर तुम्हाला हा पाठ नक्कीच समजला असेल. धन्यवाद.